मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. घरापाटल्या परसातल्या केळीच्या झाडांना पाणी मिळावं म्हणून इठ्याने मागच्या परसुवात उन्हाळ्यापुरती नाहणी केली होती आणि चिकन मातीची सुंदर चूल स्वतः रचून तिच्यावरती 5-6 घागरी पाणी राहील एवढं मडकं तिरपं ठेवलं होतं. सकाळीच उठून तो ते भरून ठेवी. सिमेंटने बांधलेल्या ओट्यासारखी दिसणारी दगडाची आयताकृती फडतर नदीतून आणून ती नाहणीत ठेवली होती. त्या फडतरीवरती उभा राहून तो अंघोळ करी. तिथेच बाजूला त्याने 2-2.5 फूट उंचीचा बांबूचा खुंट पुरला होता. त्यावरती तो तांब्या उपडा ठेवी. जवळच्याच 2 केळींच्या खांबांना एक बांबू आडवा बांधून त्याने दांडी तयार केली होती. तिच्यावरती तो कपडे ठेवी. नाहणीतली चूल कधीच पेटत नसे, कारण तो थंड पाण्याची आंघोळ करी. चुलीचा उपयोग फक्त मडकं ठेवण्यासाठीच होई. नाहणीच्या आजूबाजूला असलेल्या झाडांची सावली दुपारी सूर्य डोक्यावरून ढळेपर्यंत त्या मडक्यावरती पडे. त्यामुळे मडक्यातलं पाणी उन्हाने तापत नसे, उलट ते विहिरीतल्या पाण्यापेक्षा गार होई. मडक्यावरची सावली खाली उतरली की इठ्याच्या आंघोळीची वेळ होई. मडक्यावरती ऊन पडलं की तो येई, मग पिवळ्या धम्मक उन्हात त्याची आंघोळ सुरू होई. मडक्यावरची सावली उतरली आणि त्यावरती उन्हं येऊन बसलीत तसा तो आला. हातातला टॉवेल आणि आंघोळीनंतर नेसायची चड्डी दांडीवरती टाकली. एकवार स्वतःकडे पाहिलं. स्वतःचा सावळा रंग, मळकट चड्डी पाहून त्याला दादाची आठवण झाली. वडील वारले तेव्हा तो आला होता, तेव्हा त्याने त्याला अंघोळ करताना पाहिलं होतं. त्याचं गोरं अंग, केसाळ छाती, शिवाय दुसऱ्या जांग्यावरती आंघोळ करायची त्याची सवय, सारं त्याला आठवलं. चड्डीच्या आत आणखी तो जांग्या कशासाठी घालतात ते मात्र त्याला कळेना. मुंबईवाल्यांचे उगाच एक नखरे. उन्हात अंग तापायला लागल्यावर त्याने मडक्याच्या तोंडावरचं लाकडी फळकुट काढून खाली ठेवलं. खुंटातला तांब्या घेतला. त्याची अंघोळ सुरू झाली. उन्हाची उष्णता, मधून मधून वाहणारी वाऱ्याची झुळूक आणि गार पाणी यांचा त्रिविध आस्वाद घेत त्याची अंघोळ चालली होती. मडक्याच्या तळाशी तांब्या खडखडायला लागला तशी त्याची अंघोळ संपली. काही वेळ तो तसाच उभा राहिला. अंगावरचं आणि केसांतलं पाणी त्याने निथळू दिलं. केसांवरचे थेंब अंगावरून ओघळत तेव्हा होणाऱ्या सुखद गुदगुल्या त्याला हव्याशा वाटायच्या. थेंबांच्या गुदगुल्या संपल्यावर त्याने दांडीवरच्या टॉवेलला हात घातला. तेव्हा त्याचं लक्ष समोरच्या वळीकडे गेलं. नाहणीपासून 5-6 पावलांवर ऐनाच्या फांद्यांनी केलेल्या भिंतीसारख्या गच्च वळीला बांगडी एवढं भोक पडलं होतं. त्यातून कुणीतरी आपल्याला पाहतंय असं त्याला दिसलं. त्याने मुद्दामच त्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं भासवलं. काही घडलंच नाही अशा थाटात अंग पुसून झाल्यावर कमरेभोवती टॉवेल गुंडाळला. पावलांजवळ ओली चड्डी घरंगळल्यावरती कोरडी चड्डी चढवली. ओला टॉवेल आणि चड्डी दांडीवर टाकून कानात गेलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी कानामध्ये करंगळी हलवीत घराकडे वळला. 3-4 पावलं चालल्यावर त्याने मागे वळून पाहिलं. भोक मोकळं झालं होतं. तो तसाच मागे फिरला आणि वळीच्या भोकाला डोळा लावून पाहिलं. आप्पाची लीला आपल्या घरी परतत होती. त्याने भोकातून दिसेल तेवढ्या आजूबाजूला पाहिलं. दुसरं कुणीच दिसत नव्हतं. म्हणजे भोकातून पाहणारी लीलाच होती तर. आज आपलं लक्ष गेलं म्हणून बरं, पण ती हा उद्योग कधीपासून करीत होती ते देव जाणे. आपल्याला काहीच कळलेलं नाही असं भासवून 2-3 दिवस तिच्यावर लक्ष ठेवायचं असं त्यानं ठरवलं. दुसऱ्या दिवशी त्याने पाहिलं. वळीला डोळे चिकटले होते. 3ऱ्या-4थ्या दिवशीही तोच प्रकार. म्हणजे ही नित्याचीच बाब होती तर. बऱ्याच प्रश्नांनी इठ्याच्या मनात ही गर्दी केली. माझ्या अंघोळीत ती काय पाहत असेल? कधीपासून तिचा हा उद्योग सुरू असेल? माझ्या अंघोळीची नेमकी वेळ हिला कशी कळते? ही अशी पाहत असते तेव्हा तिची आई कुठे असते? उद्या तिची गंमत करायची असंच त्यानं ठरवलं. सावली उतरली आणि ऊन मडक्यावरती चढलं
तसा तो नेहमीसारखा अंघोळीला आला. टॉवेल आणि चड्डी दांड्यावर टाकता टाकता त्याने वहीकडे पाहिलं. भोक मोकळं होतं. उत्साहाच्या भरात आपण लवकर आलो की काय असं त्याला वाटलं. फडतरीवरती स्वतःच्या पायाखाली पडलेली सावली पाहून आपण वेळेवर आल्याची खात्री करून घेतली. इठ्याची अंघोळ सुरू झाली. 4-5 तांबे अंगावर घेतल्यावर त्याने साबणाला हात घातला. साबण घेता घेता वहीकडे पाहिलं. भोकाला डोळे चिकटले होते. तोंडातल्या तोंडात जीभ गालाला लावून त्याने गाल फुगवला आणि मनातल्या मनात हसला. मग तसाच ओल्या अंगाने भोकाकडे पाहत चालू लागला. इठ्या आपल्याकडेच येतोय हे कळल्यावर भोक मोकळं झालं. त्याने भोकातून डोकावून पाहिलं. वाघ मागे लागावा इतक्या वेगाने धावत लीला घरात गेली आणि तिने धाडकन दरवाजा बंद करून घेतला. इठ्या मागे फिरला. त्याने तर्क केला. इतक्या बिनधास्तपणे ती आपल्याला पाहते याचा अर्थ तिची आई घरात नसणार. बाप तर दिवसभर बाहेरच असतो. तो घरात आला. अगोदर जेवक वाढू काय अगोदर धुनी धुवन येऊ? त्याच्या आईने विचारलं. धुवन ये आधी, मी सावकाश जैन. आई धुवायला गेल्यावर त्याने घराचं दार ओढून घेतलं आणि लीलाच्या घरी निघाला. त्यांच्या परड्यात शिरताना त्याने आखाड्याच्या काठ्या काढताना आणि पुन्हा लावताना मोठा आवाज केला. तो ओट्यावर आला. आखाड्याच्या काठ्या काढल्या लावल्याचा आवाज लीलाच्या कानावर पडला होताच आई आली असावी असं समजून तिने दार उघडलं आणि दारात इठ्याला पाहून ती चकित झाली. ती पुन्हा दार लावून घेणार इतक्यात इठ्याने दार पकडलं. तिला ते बंद करताच येईना. त्याने लीलाला न्याहाळलं. केसांचा सैल अंबाडा तिने बांधला होता. पोपटी पोलका आणि पिवळा घागरा ती नेसली होती. भीतीने थर कापत होती. घामाने डबडबलेली होती. छातीवर बॉडीचा भाग सोडून बाकीचा पोलका भिजला होता. इतक्या भियालच की त्या? मी काय नाही करूचय, बाहेर ये पडयेत, इठ्या तिला म्हणाला. पण तिने काहीच हालचाल केली नाही. ती खूप घाबरली होती. मुद्देमाला सकट पकडली गेल्याने शर्मिंदी झाली होती. पाय जमिनीला खिळल्यासारखी ती उभी होती. इठ्या पडवीतल्या बाकड्यावरती येऊन बसला. लीला बाहेर येत नाही असं पाहून म्हणाला. बाहेर ये नाहीतर तुझे आवशिक सांगतले तू काय करत असता. एक वेळ तिने इठ्याकडं पाहिलं. मग बाहेर येऊन बाकड्याच्या दुसऱ्या टोकाला उभी राहिली. लीलाला भेदरलेल्या अवस्थेत पाहून तो हसला. रोज तो भेटला की ती हसायची, बोलायची, पण आज तिची वाचाच बंद झाली होती. लहानपणापासून ती त्याच्याशी खेळलेली, बागडलेली, पण आज कुणीतरी 7 समुद्रापलीकडून आलेला अनोळखी माणूस समोर असावा तशी ती गप्प होती. आई खय गेली तुझी? दुवक व्हाळावर. व्हाळाच्या दिशेने पाहत तिने उत्तर दिलं. रोज ह्याच येळक जाताशी वाटता? होय, कदवा जाता? थय सावळी इली काय? तुळशी वृंदावनाकडे बोट दाखवत तिनं सांगितलं. आणि येता कदवा? हय सावळी इली काय? ओट्याच्या पायऱ्या खळ्यात जिथे उतरतात ती जागा तिने दाखवली. त्याने मनातल्या मनात गणित मांडलं. म्हणजे 1-1.5 तासाहून जास्त वेळ तिची आई व्हाळावर असते. शक्य होतं. लीलाची आई सवळी म्हणूनच वाडीत ओळखली जायची. एक कपडा फाटेपर्यंत चोळचून धुवायची तिला सवय होती. पसाभर रिंगी घेऊन आरामात ती कपडे धुवीत बसे. रोज बघतस तू माका नाहताना? इठ्याने मुद्द्यालाच हात घातला. लीला गप्पगार झाली. तिला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नव्हतं. नको सांगा, तुझे आवशीच्या पुढ्यात विचारलंय मगे सांगशीत. आईचं नाव काढताच भिंतीवर नखाने रेग मारीत ती म्हणाली. रोज बघतय. मी नावं येतय ता तुका कळता कसा? सांग. नाय बोललंस तू हरकत नाय. माका काय विचारूचा हात आम्ही तुझ्या आईली मगच विचारतय. तवसर हैसरच बसतय म्या. नको सांगतय. आयक बोला नको. सांग तर. मी नावक येतय ता तुका कसा कळता? तू टावेलनी कपडे दांडयेवर टाकतेस ते हैसून दिसतात. त्याने तिकडं पाहिलं. वहीवरून त्याने केळीवर बांधलेली दांडी दिसत होती. तो हसला. कधीपासून बघतस? दांडी बांधलंस तवापासून. खाली मान घालून तिने उत्तर दिलं. काय बघतस? असं लीलाला विचारून वरचा ओठ दाताखाली दाबून मिश्किलपणे हसत तो उत्तराची वाट पाहू लागला. पण तिने उत्तर दिलं नाही. लाजून मान आणखीनच खाली घातली. मी आवडते तुका?
इठ्याने असं विचारताच लीलाच्या काळजात काहीतरी वेगळीच हालचाल झाली. एकदम सुखाच्या डोहात बुडी मारल्यासारखं वाटलं. इठ्या तिला पहिल्यापासूनच आवडायचा. वयात आल्यापासून तो हवा हवासा वाटायचा. त्याच्याबद्दल तिला आकर्षण वाटायचं. त्याच्याकडे पाहत राहावं असं सारखं वाटायचं. त्याला आंघोळ करताना पाहिल्यापासून तर त्याने तिच्या हृदयाचा ताबाच घेतला होता. त्याचं पिळदार शरीर, सावळा रंग, भिजल्यावर अंगाला चड्डी चिकटून बसल्यामुळे उठून दिसणारे नितंब आणि इतर अवयव पाहायला तिला आवडायचं. असा मनात बसलेला पुरुष समोर बसून तिला विचारित होता, अगदी एकांतात, मी तुला आवडतो का म्हणून. तो तिला आवडत होता हे खरं, पण ते त्याला सांगायचं की नाही असा प्रश्न तिला पडला होता. सांगू की नको, सांगू की नको या प्रश्नांचा झोका झुलत असतानाच तो पुन्हा सांगू लागला. सांग काय ता, होय तर होय, नाही तर नाही. तिने तिरप्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि गालातल्या गालात हसत होकारार्थी मान हलवली. लीलाचा होकार कळताच इठ्याचा मेंदूच भिरभिरला. घडते ते सत्य की स्वप्न तेच त्याला कळेना. त्याने पुन्हा एकदा लीलाकडं पाहिलं. सकाळी सारवलेल्या जमिनीवरती पायांच्या अंगठ्याने तिने अर्धवर्तुळ काढलं होतं आणि अजून ती त्यात अंगठ्याचा कंपास काढत होती. सुखाचा एक घोट त्याने घेतला होता. आणखी एक घोट घ्यावा असं त्याला वाटत होतं. त्याने विचारलं, कधीपासून मी आवडाक लागले तुका? सांग, सांगल्याशिवाय एकामेकांका कळतला कसा मनातला? अगोदर पासूनच, पण नाहतना बघल्यापासून लयच. माझ्याकडे बघ, बघ तरी माझ्याकडे. तिने त्याच्याकडे पाहिलं. नजरेला नजरा मिळाल्या. दोघांच्याही शरीरावरती झिंझिण्या आल्या. वारा आल्यावर शेत डुलावं तशी आपली शरीरं हलकी होऊन डुलतायत असं त्यांना वाटलं. नजरा नजरीचा मुकाखेळ बराच वेळ चालला. नजरेत गुंतून पडलेली नजर तिने नाईलाजाने काढली आणि व्हाळाकडं पाहिलं. तिची आई व्हाळावरून परतत होती. आये येता हा. इठ्याने पाहिलं, तिची आई येत होती. आता ती दोघं चोर झाली होती. प्रत्येक गोष्टीत कुणी येईल, कुणी पाहिल तर काय होईल असा विचार येणं स्वाभाविक होतं. इठ्याला वाटलं, आता आपण घरी जायला निघालो आणि तिच्या आईनं पाहिलं तर संशय घेईल. तो तिथेच बसला. त्याला कल्पना सुचली. तो उठला. तिथलाच एक दांडा उचलून पुन्हा आपल्या जागेवर बसत म्हणाला, आईक सांग, किरडू दिसला म्हणा इठ्याक बोलावलंय. तिने हसून होकार दिला. लीलाची आई आल्यावर तिला दिसेल अशा बेताने त्याने हातातला दांडा फेकून दिला. आता नाही ना भीती वाटायची. तुझी आई इली, आता मी जातय. कसली भीती? काय बोलिल्या? गे किरडू इल्ला. खय? तुळशीवर. मारलंस रे इठ्या? नाही गे, मी इलयने दांडो सोदूक मारूक जातलय इतक्यात पळालो. कोण होतो? मोठ्यातलो, हळदीसारखो हळदीवो. खय गेलो? वयत गेलो. तू दुखूक नाही ना? नाही गे, सांगतवता काय? मारूचे अगोदरच पळालो. तुम्ही कोणी दुखूक नाही ना रानात? नाही रे बाबा. 2-4 दिस कोण गेला हा रानात? मग ती लीलाला म्हणाली, जा गो, बुवांकडसून तांदूळ घेऊन ये मंतरलेले. वगी जीवाक घोर नको. मंतरलेले तांदूळ घराभोवतारी टाकले काय भयभीती नाही. मी नाही, लीला म्हणाली. ह्या झाला मी नाही, ता झाला मी नाही. हे आता न्हान रे इठ्या. दुवक जा हुनान सांगतस तर सांगता मी नाही जावचे. निमराजसून निमार गेला काय जायन. दोपारी नाहलेली चिरगुटा काय सांजेपर्यंत कुसत ठेवायची हत. कपड्यांची टोपली तिने खाली ठेवली. तू नाही जायत तर माका जावकच व्हया. असं म्हणून मंतरलेले तांदूळ आणायला बुवांकडे ती निघून गेली. आणखी थोडा वेळ लीलाबरोबर बोलायला मिळणार म्हणून तो बसणार इतक्यात त्याची आई व्हाळावरून परतताना दिसली. तो तसाच उठला. उद्या ह्याच येळा कसं डोळ्यांनी लीलाला खुणावून हसत हसत घरी निघाला. त्याच्या संकेताने लीला शहारली. पाठमोऱ्या इठ्याला दृष्टीआड होईतोपर्यंत पाहत राहिली. मग आत गेली. आरशासमोर उभी राहिली. बोटांनी केस सावरले. चेहऱ्यावरून हात फिरवला. आरशातील आपल्याच प्रतिबिंबाशी हसली. जीभ बाहेर काढून दाखवली आणि बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू कमी होत नव्हतं. मनातले विचार दूर लोटून हसू आवरण्याचा प्रयत्न ती करू लागली. पण मघाचे प्रसंग आठवतच होते. हसू येतच होतं. उन्हात चमचमणारी वस्तू काचेचा तुकडा म्हणून उचलली
आणि तो सोन्याचा तुकडा निघावा तसं इठ्याचं झालं. त्यामुळे त्याच्या मनावर एका वेगळ्या सुखाचाच मुलामा चढला होता. आजच्या इतका हलका तो त्याला समजायला लागल्यापासून कधीच झाला नव्हता. समज आल्यापासून एक जखम काळजात घेऊन तो जगत होता. अश्वत्थामाच्या जखमेपेक्षा भयानक जखम होती ती. अश्वत्थामाची जखम त्याच्या डोक्यावर होती. कुणी पाहिली तर पाहणारा हळहळत होता. पण याची जखम होती काळजात वाहणारी, कुणाला कधीही न दिसणारी. लहान असताना बरोबरीची मुलं वाटेल तेव्हा त्या जखमेवरती तिखट शब्दांचे बाण मारायची. जीव नकोसा होई. मुलांपासून शक्यतो दूर राहण्याचा तो प्रयत्न करी. पण त्याचा शोध घेत तो असेल तिथे मुलं येत आणि जिनं हराम करीत. शाळेत जाऊ नये असं त्याला वाटायचं, पण बाप घरी राहू देत नसे. राहिला तर बेदम मारी. आई त्याला साथ देई. बाप म्हणे, ते तिघाजणे भाऊबं कसे शिकले सवरलेनी नोकरीक लागले. तू काय त्यांच्या गडीपान करतलस? पोरं चिडवतात म्हणून सांगितलं की. चिडून काय खाणका पडतात अंगाक? बघूया कितीशी पडली ती, असं विचारी. पण खाणकं पडत होती त्याच्या कोवळ्या काळजावरती. तो ती कशी दाखवणार? पोरांना चुकवण्यासाठी तो अगोदर बाहेर पडला तर पोरं मागून धावत येत आणि गाठीत. उशिरा निघाला तर तो येईपर्यंत वाटेत थांबत. त्याला पाहून ए ए रांडेच्या अशी हाक येई. तो रांडेचोच हा, त्याका नाय लागाचो असलो गाळी, दुसरा सांगायचा. तो निवांत चालत राहायचा. कान असून बहिरा व्हायचा. त्याचा इतका थंडपणा पोरांना सहन होत नसे. ते दगड मारीत, तो शिव्या देई. दगड मारल्याचा आविर्भाव करी. पोरं हसत. जन्मल्याबरोबर मेलो असतो तर बरं झालं असतं असं त्याला वाटे. पोरांनी चिडवून चिडवून हैराण केलं की तो घरी येई. राग आईवर काढी. मग तिच्याकडून गुरासारखा मार खाई. त्याचं बालपण बरोबरीच्या मुलांनी कुरतडून खाल्लं होतं. दिसेल तेव्हा त्याचा अवमान आणि अपमान. जमतील तिथे हाच त्यांचा चेष्टेचा विषय. एकेका पोराचा गळा दाबून प्राण घ्यावा असं विचार मनात येई. रागाच्या भरात एक दोघांना त्याने मारलंही होतं. पण ती संघटित पोरं थोडीच गप्प बसणार. प्रत्येक वेळी त्यांच्या टोळक्याकडून रक्तबंबाळ होई तोपर्यंत त्याने मार खाल्ला होता. असल्या जगण्यापेक्षा आपण मेलेलं बरं असं म्हणत तरीही तो जगत आला होता. हळूहळू हे सर्व ऐकण्याची, सहन करण्याची त्याला आता सवयच झाली होती. किती त्रागा केला, रडलो, आईच्या 7 पिढ्यांचा उद्धार केला तरी त्यात फरक पडणार नाही हे त्याला कळलं होतं. बेशरमपणाचं कासवाच्या पाठीसारखं टणक कवच आता त्याला मिळालं होतं. कुणी नसेल तिथे आणि तेव्हा तो कवचा आडून आपलं डोकं बाहेर काढी, जग पाहून घेई. कुणाची चाहूल लागली की पुन्हा डोकं कवचा आड घेई. कवच मिळालं असलं तरी पोटाखाली अजून कुठेतरी मऊपणा होताच. तिथे एखादा दगड कधीतरी खुपायचा. बरोबरीची मुलं आता मोठी झाली होती. दुसऱ्याच्या वेदना कळण्याइतकी समजूतदार झाली होती. पहिल्यासारखा त्रास आता ती देत नसत. आपल्यात घेत पण तोच त्यांच्यात फारसा मिसळत नसे. अजूनही कुणीतरी पोटाखालून वार करील असं त्याला वाटायचं. लीलाला आपण आवडतो हे कळल्यापासून कधी नव्हे तो इतका आत्मविश्वास त्याला वाटू लागला. आपणही इतरांसारखेच आहोत. कुणीतरी प्रेम करण्याएवढी आपली योग्यता आहे. आप्पा राण्याची मुलगी लीला आपल्यावरती प्रेम करू लागली आहे. आपणच आपल्याबद्दल न्यूनगंड करून घेतला होता याची जाणीव त्याला झाली. लीलाने पाडलेलं बांगडी एवढं भोग चांगलं टिचभर मोठं करायचं म्हणजे आपली आंघोळ तिला मनसोक्त पाहता येईल असं त्याने ठरवलं. दुसऱ्या दिवशी इथे आंघोळीला आल्यावर कपडे दांडीवर टाकून सरळ वहीजवळ आला आणि मनमुराद हसला. भोक अगोदरच मोठं झालं होतं, चांगलं वितभर. लिलग्याक याड लागलासा वाटता असं म्हणून त्याने भोकातून डोकावून पाहिलं. लीला घराच्या पायऱ्या उतरत होती. तो तिथेच आडोशाला लपला. लीला वहीजवळ आली. भोकातून पाहू लागली. टॉवेल चड्डी दांडीवर दिसत होती पण इठ्या कुठेच दिसत नव्हता. ती इकडे तिकडे पाहू लागली. इतक्यात झपकन इठ्याने तिचं नाक चिमटीत पकडलं. ती मागे सरताच नाक चिमटीतून निसटलं. या धडपडीत इठ्याचा तोल गेला आणि तो वहीवरच कलंडला. वहीच्या सुक्या पाचोळ्याचा आवाज झाला. लीला थोडं लांब उभं राहून हसत होती. बॉक कोणी मोठा केल्यान गो? इठ्याने विचारलं. आणखी कोण करतला? ती हसत हसत म्हणाली. थोड्या दिवसांनी तू दारच पाडशीतसा दिसता.
तुका आवडला नाही तर अजिबात बंद करून टाकताय. अरे तुका राग इलोसो दिसता. मग हे म्हणतच कसो? लटक्या रागाने लीला म्हणाली. अगो मस्करी केले तुझी. खरा म्हणशी तर मीच करणार होते ता काम. जा आता ना जा. पाणी तापता हा निमरात. तो हसला. तिच्या डोक्यावरती लाडीकपणे टपली मारून फडतरीवरती आला. लीलाकडे पाहत पट्टापट तांबे अंगावर ओतून घेऊ लागला. मडकं खडखडलं तसं त्याच्या लक्षात आलं. आपण आज साबण लावला नाही की अंग चोळलं नाही. त्याला स्वतःच हसू आलं. तांब्या खुंटात उलटा ठेवून तो उभा राहिला. केसांवरून घरंगळणाऱ्या थेंबांच्या गुदगुल्यांनी शहारता शहारता स्वतःचं अंग न्याहाळलं. ओली चड्डी अंगाला घट्ट चिकटली होती. कमरेखाली फुगीर दिसत होती. आपल्या अंघोळीत ती काय पाहत असेल याचं उत्तर त्याला मिळालं. त्याने तिच्याकडे पाहिलं. ती टक लावून पाहत होती. आपल्याकडे पाहण्यासारखं काहीतरी आहे याचा की आपल्याकडे कुणीतरी पाहतंय याचा कोण जाणे, पण त्याला स्वतःचा अभिमान वाटला. आपल्या आणि लीलाच्या घराचं कुंपण जिथे मिळतं तिथल्या झाडीतल्या एका कोपऱ्यात इठ्याने जाण्या येण्यासाठी चोरवाट बनवली होती. वळीची एक फांदी ओढली की अंग चोरून जाण्यासाठी फड तयार होई. करवंदीच्या काटेरी फांद्या थोपवत थोपवत जावं लागे. मार्ग तसा बिकटच होता, पण प्रेमात अशाच मार्गावरून जावं लागतं हे त्याला ठाऊक होतं. तशी ही वाट निर्धोक होती. अगदी सूक्ष्म निरीक्षण केल्याखेरीज इथे वाट आहे हे कळलंच नसतं. दोघं दिवसाढवळ्या भेटतच, पण अलीकडं त्यांनी एकमेकांना भेटण्यासाठी धाडसी आणि धोकादायक मार्ग अवलंबिला होता. पण या मार्गातले धोके शोधण्या इतकी त्यांची डोकी ठिकाणावरच नव्हतीत मुळी. लीलाच्या घरात इनमिन 3 माणसं. बाप दिवसभर चिरकाम करी आणि रात्री घरी येऊन जेवला की मेल्यासारखा झोपे. लीलाला गाढ झोप लागली की तिची आई नवऱ्याच्या ववरीत जाई ती कोंबडा आरवल्याशिवाय परतत नसे. इठ्याच्या घरात तर दोघच. इठ्याची आई वळीत झोपे. इठ्या बाहेर ओट्यावर. इठ्याची आई सकाळशिवाय उठत नसे. कधी उठलीच आणि बाहेर आली तर वळीचा कुसवाचा दरवाजा उघडताना एवढा आवाज येई की तो आजूबाजूच्या घरात देखील ऐकू जाई. या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन ती दोघं रात्री चोरवाटेच्या जवळच्या झाडाखाली भेटत. गेल्या कित्येक रात्री त्यांचा प्रणय रंगत होता. बऱ्याच वेळा साक्षीला चंद्र असायचा. मंद शीतल वारा वाहत असायचा. अशा रात्री बहर खुलायचा खरा, पण कुठेतरी भीतीची छाया असायची. कुणीतरी उठेल, पाहिल, आपण पकडले जाऊ या भीतीच्या तारेवरती सावधगिरीचा तोल सांभाळीत आनंद लुटावा लागायचा. जयरामच्या वर्ष श्राद्धासाठी तिघेही मुलगे आले होते. थोरल्याने बायकोला आणलं होतं. त्याची बायको यावेळी जरा खंगलेली दिसली. जयराम वारला तेव्हा आली होती तेव्हा चांगली जाडजूड होती. चंपाने तिला त्याबद्दल विचारलं नाही, पण अटकळ बांधली तिला दिवस गेले असावेत. श्राद्धाच्या तिथीला अजून 5-6 दिवस शिल्लक होते. त्यासाठी लागणारा तांदूळ गोटा चंपाने कधीच करून ठेवला होता. इतर बाजार व खर्च चाकरमानीच करणार होते. पण येऊन 3-4 दिवस झाले तरी त्याच्याबद्दल कुणीच काही गजाल काढीत नव्हतं, बोलत नव्हतं, काही सांगत नव्हतं. थोरला दामू तेवढा घरात असायचा. दुसरे 2 जण आल्यापासून पाहुण्यांची घरं फिरत होते. आज कुठे सासूरवाडीला जा, उद्या मित्राकडे जा असं चाललं होतं. निमित्त आमंत्रणाचं सांगायचे, पण चंपाला ते पटत नव्हतं. यापूर्वी पाहुण्यांना कसलीही आमंत्रण द्यायला कुणीतरी गडी माणूस जायचा, पण यावेळी चाकरमान्यांनी ही पद्धत मोडली होती. इठ्या माच्यावरून दामूने हाक मारली असा तो इठ्याला 17दा बोलवायचा. त्याला काही ना काहीतरी काम सांगायचा. वाळलेले कपडे घरात आणून घडी करून ठेवण्यापासून रात्री अंथरून घालण्यापर्यंतची सगळी कामं त्याच्याकडूनच करून घ्यायचा. इट्याही मुकाट्याने कामे ऐकायचा. चंपा दामूला घाबरून असायची. जयवंतीला न्यायला ती वारल्यापासून, तसंच भाऊ वारल्यावर तो आला त्यावेळी त्याने काही ना काही कारण काढून भांडण उकरून काढलं होतं. वाटेल तसं बोलला होता. इठ्याला दामूने हाक मारली तेव्हा तिच्या लक्षात आलं की इठ्या जवळपास नाही. घाबरत घाबरत ती त्याला म्हणाली, इठो नाय हा सो वाटता जवळ. कुठे गेला? आवाज चढवून त्याने विचारलं. सांगल्यान नाय. चांगली शिस्त लावलेस त्याला. लय लाडावून ठेवलायस. अरे सांगान नाही गेलो ते तू शिस्तोचने लाडावून ठेवचो काय प्रश्न हा? हागल्या मुतल्याक सांगाक जायत. आता काय न्हान हा तो? लय मोठा झाला.
लय अक्कल आली त्याला. मी काहीतरी काम सांगतो म्हणून तो तोंड घेऊन गेला असणार. 4 दिवस आलो तर तो पोर ऐकत नाही. मी काय कायमचा राहायला आलोय की काय हिते? नाही रे बाबा, निवांत राहावा. मी त्याका बोलावून आणतय. नाहीतर माका सांग काम. असा तर मी करतय. तू नको, त्यालाच बोलावून घेऊन ये. जातय. विठ्या वैतागला होता. ही मुंबईवाली मंडळी आल्यापासून त्याचं लीलाचे भेटणं आणि बोलणं बंद झालं होतं. त्याला कुठेच जाता येत नसे. थोरला दादा सारखा काही ना काही कामं सांगायचा. त्याला रोज दारू लागायची. हे व्यसन त्याला अलीकडेच लागलं असावं. मागे आला होता तेव्हा तो प्यायचा, पण 4-8 दिवसांनी पेला 1.5 पेला. आता तो अख्खी बाटली एका वेळीच रिचवत असे, संपवत असे. दामूची कामं करण्याचा कंटाळा येऊन तो बाबी गावकराकडे येऊन बसला होता. इठ्याची आई त्याला शोधित शोधित तिथे आली. तू हय बसलस? तो तकडे दमलो तुका आरडान. इठ्याने रागाने तिच्याकडे पाहिलं आणि ताडकन उठून मुकाट्याने चालू लागला. मागून तीही निघाली. दादा मघापासून आरडता तुका. आरडता की त्या काय खावजेवक नाही कामा करूक? अरे काय झाला केलंस तर? थोरलो भाव ना तुझा तो? होय भाव तर मगे गड्यासारखी कामा कशी सांगता माका? पण काय झाला कामा केलास तर? काय लोकांचा केलंस? लहान म्हणान कोणतरी सांगता. आणि काय कायमचो सांगतलो? आणि 7-8 दिवसांनी जायत तो. पाय उचल. आता दारू आणूक सांगतलो. चंपाला तो खूप पितो असा संशय होताच. रोज आणूक सांगता रे? होय, रोज सांगता हा माका. कितक्याची रे? कोणाक ठावक. अख्खी बाटली. पैसे नाही देयत? नाय. जाताना एकदम देतलो त्याका. तुका सांगा होतो? नाय. तर मग कसा कळला? नारगो सांगा होतो. नारग्याकडली दारू खाता? होय. चंपा काही क्षण गप्प राहिली. मग म्हणाली, 4 दिवस असा तवसर काय सांगात तायक. वगीच केल्लेच नको. ऐकलंय. त्यांचा ऐकाक वया. कसे झाली तरी भाव असत ते तुझे. पुरे. आता लय बोला नको. इठ्या चिडला. मी त्यांका भाव मानते पण ते माका भाव मानतात. इतके पावटी गावाक येतात. माका 4-8 दिवसांसाठी मुंबईत बोलावतात. माका गडी समजतात ते हक्काचो. ते मुंबईत परत जाताना मी त्यांचो बोजा मान मोडा लागत यष्टीवर घेऊन जाते. रुपया काढून हातात कधी ठेवतत नाही. हमाली घी म्हणत नाही. चाय पाण्यासाठी ठेव म्हणतात कारण भाव ना मी त्यांचो. पुरे. आता निवांत राव. घर जवळ आलं तशी चंपा म्हणाली. दोघही घरी आलीत. दामू ओट्यावर फेऱ्या मारित होता. ह्यो बघ रे इलो इठो. सांग काय ता त्याका. इठ्या, काय? तुला रोज सांगायला पाहिजे काय रे रोजचा काम? जातय. मग जा लवकर. इठ्या जायला वळला. खाऊन माजलाय निसता. तुझ्या नाही खायत हय? असं मनातल्या मनात म्हणत इठ्या रागाने निघून गेला. चंपा आत आली. सून तिथे नव्हती. चंपा पाठल्या दारी गेली. तिथे ती उदासवाणी बसली होती. सुने गप कित्या? चंपाने तिच्या बाजूला बसत विचारलं. अशीच. अगदीच रोडावलंहस. नाहल्या महिन्याची असस? नाय. मग अशी कशी दशा झाली गो तुझी? पाठीलस तवा कशी होतस ने आता कशी झालंस त्वा? ती काहीही बोलली नाही. पण डोळ्यांतून घळा अश्रू सांडले. रडतस तू सुने? रडू नको तर काय करू? पण झाला तरी काय हा? यांना खोटे गुण लागले यात. लय दारू खाता. हिते तरी एकच टाइम पितात पण मुंबईत सकाळ संध्याकाळ असा अंगावर दागिना नाही ठेवला. मंगळसूत्र पण विकून मोकळे झाले हा. ह्या मंगळसूत्र आणि मवनमाळ कोणची तर? गळ्यात पाहून चंपाने विचारलं. हे मंगळसूत्र खोटं आहे. 5 रुपयावालं. ही माळ सासूबाईचे दागिने मोडून केलेली आहे म्हणून तिला हात नाही लावेत. चंपा क्षणभर गप्प झाली. मग विचारलं. कामाधंद्यावर तरी जाता हा? शुद्धीत असले आणि मनाला वाटलं तर जातात. मुंबईत 4 पोरांका घालतच तरी काय तर? दोघेही दीर थोडी मदत करतात. मी लोकांची भांडी धुनी करते. तिने डोळे पुसले आणि पुढे बोलू लागली. वर्ष श्राद्ध म्हणून दीर ह्यांना घेऊन आले आपल्या खर्चानं. नाहीतर हे येत नव्हते. पण ते दोघं विल्यापासून पाहुणेच फिरतहत. असा काय ता? ते घरात असले तर हे त्यांच्याजवळ पैसे मागणार. नाही दिले तर भांडण करणार म्हणून ते लांब राहतात. कित्या म्हणान खोटे गुण लागले हे? कोणी थोर माणसांनी समजावून सांगल्याने नाही. कितीतरी लोकांनी समजावला हा. त्यांचा साहेब घरी आला समजूत घालण्यासाठी.
माझे बाबा पाया सुद्धा पडले पण कुणाचं मानलं नाही. सरस्वती, हे सरस्वती. दामू बायकोला बाहेरून हाका मारू लागला. जा आराडता हा, मी नाही. जा काय म्हणता ता तरी बघ. म्हणणार काय? सरस्वती, मी जातय. काय सांगता ता बघतय. चंपा उठली. दामू ओवरीत बसला होता. काय रे दामू, सरस्वती कुठाय? ती बिचारी रडती हा भळाभळा. कशाला, मी हाय ना अजून जिता. असा कित्या बोलतस तिने सांजचा. मग रडते कशाला? तू हाली लय दारू खातस. कामाधंद्यावर जायत नाही असा. मग चंपाचं बोलणं होण्यापूर्वीच त्याने विचारलं. असा करू नको बाबा, पोराटोरा ना नासत. तू असा केलंस तर ती कोणाच्या तोंडाआरी बघतील. ह्यो नाच सोड, तुझ्या बापाशीचा बघ. तो पण दारू खाय पण अशी नाही, कधीतरी सणासुदीकच. तो कसो वाग आणि तू कसो वागतस ह्याचा जरा विचार कर. माझा बाप कसा होता आणि कसा वागत होता ते तू मला सांगतेस. माझ्या बापाने ठेवलेली तू मला शिकवतेस. दामू चवताळला होता. चंपा चपापली. आपण इथे थांबलो तर आपली आणखी शोभा होणार म्हणून ती तिथून निघून गेली.